बघा, ज्यावेळेस दोन व्यक्तींचे कार्य दिले असतं, दोघांचे एकत्रित काम करायचं असेल, त्यावेळेस ए गुणिले बी ए दिलं. ज्यावेळेस दोन व्यक्तींचं कार्यांपैकी एकाचं कार्य काढायचं असेल, त्यावेळेस ए गुणिले बी ए होतं. आणि ज्यावेळेस सरासरी कार्य एकत्रित कार्य ज्यावेळेस काढतो, त्यावेळेस 2xy एक समीकरण. ठीक. आता उदाहरण बेसिक सुधारेल, बाकी उदाहरण मला सांगतो. किसी कार्य को ए किसी कार्य को 15 दिन में कर सकता है, और भी उसी कार्य को उसी कार्य को 20 दिन में कर सकता है, एक साथ मिलकर उन्हें उसी कार्य को करने में कितना समय लगेगा? बघा, ए किसी कार्य को 15 दिन में कर सकता है और बी उसी कार्य को 20 दिन में कर सकता है, एक साथ मिलकर. म्हणजे आता आपल्याला काय एकच कार्य काढायचं, एक साथ मिलकर उन्हें उसी कार्य को करने में कितना समय लगेगा? ए गुणिले बी ए. किती दिवसात पण बी किती दिवसात आपण सगळं काय ए गुणिले बी. आता दोघांचा बघा एक साथ मिळगा समजून आपल्याला उदाहरण म्हणजे एकच कार्य काढतोय, तर काय आवडत बघा 15 गुणिले 20 15 दीर्घ 15 20 किती 35. बरोबर. किती भाग झाला? 5 त्रिक 5 7 20 त्रिक भागीला 7. याच उत्तर कधीच पॉइंट मध्ये नसतं, लक्षात. 7 किती 56 बाकी 4. आता जी संख्या वागते त्याच्यातच आहे, जी संख्या भागार असतो तो समोर आणि बाकी 8.4/7. याच उत्तर पॉइंट मध्ये येत नाही.
काय होतं 18. बघा मागच्या करून बरं की काय बी अकेले एकट्याचं काम काढायचं आहे. एकट्याचं काम काढून लोक मोठे होतात. ए गुणिला बी ए वजा बी समजते ना. याचं काय ए बी म्हणून तिथे काय करता येते 6 बरोबर. आणि ए गेले किती 9 दिवस 6 गुणिले 9 9 बरोबर. 6 9 54 9 तर सांगितले किती 18 3 120 120 बस. एक इसी कार्य को 40 दोनों मिलकर 30. एकाच कार्य काढायचं त्याच्यामुळे मायनस करावं लागेल. 4 त्रिक 12 120 बेसिक क्वेश्चन याच्यापेक्षा काही उदाहरण पुढे असतील. चोवीस काय कडे पण जास्त नव्हते ना. किती लोक आहे 2. एक साथ मिलकर किती दिवसात 6 दिवस राइट. यदि रंगा अकेले इस कार्य को 18 दिन में पूरा कर सकता है बरोबर. तो राजू अकेले म्हणजे राजू एकटा किती दिवसात पूर्ण करेल. ज्यावेळेस समजा दोघांचं कार्य दिलेलं असेल दोघांपैकी एकाचं कार्य काढायचं असेल त्यावेळेस वजाबाकी करायची. दोघांचं कार्य दिले असेल सेपरेट आणि एकाचं कार्य करायचं असेल त्यावेळेस वजाबाकी करायची. आणि एक साथ मिलकर असा शब्द आला तर दोनों मिलकर त्यावेळेस एक गुणिला बी खाली बेरीज. एकटाचं कार्य काढताना एक गुणिला बी हे वजा 6 गुणिला 18 18 भागून 7 बरोबर. आता आपण असं नाही काय साईला ट्राय करतो असं नाही करायचं. 6 गुणिला 18 18 पाहिजे असं वजा करून घ्यायची. आता आपण 6 गेली किती 12 6 1 6 6 गुणिला 9 मतलब ठीक आहे.